साताऱ्यात अवैध व्यवसाय करून गुन्हेगारी वाढवणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा। आजपासून स्वीकारला नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सातारा पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज। राज्य सरकारच्या वतीनं नुकत्याच IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। सातारच्या पोलीस अधीक्षकपदी निखिल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलाय। साताऱ्यात अवैध व्यवसाय करणारे आणि गुन्हेगारी वाढवणाऱ्यांवर माझं लक्ष असून त्यांचं सातारा जिल्ह्यातून उच्चाटन करून त्यांच्या मुसक्या आवळणार आहे। त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांची यापुढे काही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा साताराचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुन्हेगारांना दिलाय। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पुण्याचे उपायुक्त निखिल पिंगळे यांची राज्य सरकारनं नियुक्ती केली। निखिल पिंगळे यांनी पुण्यात गुन्हेगारीला वचक बसवलाय। पुणे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांना जेलमध्ये धाडून त्यांच्या मुसक्या आवळल्यात। त्यामुळे त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे सातारच्या गुन्हेगारांनाही त्यांच्या या कारवाईमुळे चांगली धडक भरली आहे। आगामी काळात सातारचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे अवैध व्यवसायावर आणि वाढत्या गुन्हेगारीवर कशा पद्धतीने कारवाई करतात हेच आता पाहावं लागणार आहे। निश्चित गुन्हेगारी हा विषय जो आहे हा आपला महत्त्वाचा विषय राहणार आहे। मी याच्यापूर्वी पण इतर लोकांशी चर्चा करून काही अभ्यास करून आलोय। त्याच्यामध्ये काही ज्याला आपण असं म्हणू शकतो की गुन्हेगारीचे पॅटर्न या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आहेत। म्हणजे जिल्ह्याच्या विशिष्ट भागामध्ये वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे। कुठं MIDC आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे। जिथं लोकसंख्येची डेन्सिटी जास्त आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे। सातारा शहराची जी आवश्यकता आहे गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठी तिथल्या गुन्हेगारीचा पॅटर्न वेगळा आहे। जर मानसारख्या भागामध्ये गेलो तर तिकडच्या गुन्हेगारीचा पॅटर्न वेगळा आहे। आणि त्याच्यामुळं ही जी टीम असणार आहे ज्याला आपण आता कामाला हे सगळं काम करण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करणार आहोत, त्यांच्याकडून हे काम करून घेणार आहोत, त्यांना योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडून ते करून घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची राहणार आहे। आणि त्यासाठीच मी जसं म्हटलं की तुमच्या सगळ्यांचे इनपुट सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत।